श्री स्वामी समर्थ. सर्वांना नमस्कार आणि माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर आज मी पहिल्यांदाच असा व्हिडिओ बनवत आहे आणि खूप महत्त्वाची अशी माहिती सांगणार आहे यूट्यूबबद्दल, की ज्या चुका माझ्याकडून झाल्यात त्या तुमच्याकडून होऊ नये आणि तुमचा चॅनल लवकरात लवकर ग्रो व्हावा आणि तुमच्या चॅनलची ग्रोथ चांगली व्हावी. तुम्ही जर नवीन यूट्यूबर असाल, नवीन रेसिपी चॅनल, ब्लॉग चॅनल खोलीत असाल, नवीन अकाउंट खोलत असाल, तुम्हाला त्याची पूर्ण माहिती नसते. मलाही ती प्रथम काहीच माहिती नव्हती, अजूनही एवढी नाही आहे. आणि तरी मला खूप असा अनुभव आलेला आहे, जेणेकरून तुमच्याकडून काही चुका होऊ नये. तर अशी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. तर काय झालं, खूप खूप म्हणजे खूप वाईट वाटते मला की माझा चॅनल यूट्यूबने बंद केला होता. आणि आज मी पाहिलं तर आज माझा माझा चॅनल आज चालू झालेला आहे, यूट्यूबने चालू केलेला आहे. तर काय झालं होतं मी तुम्हाला सांगते, की आपण नवीन अकाउंट खोलतो जेव्हा आपल्याला काहीच माहिती नसते आणि प्रथम आपण व्हिडिओ टाकतो, फोटोचे स्क्रीनशॉट काढतो, त्याचे व्हिडिओ बनवतो, दुसऱ्याचे गाणे वापरतो आणि व्हिडिओमध्ये आपण दुसऱ्याचे गाणे म्युझिक चालत नाही. तर प्लीज ते वापरू नका. आणि शॉर्ट व्हिडिओला चालते, सहसा वापरल्याने काही होत नाही, पण तरीसुद्धा दुसऱ्याचा व्हिडिओ आणि दुसऱ्याचाच आवाज, दुसऱ्याचे चित्र हे सर्व प्लीज टाळा, जेणेकरून आपल्या व्हिडिओला कॉपीराईट येणार नाही याची काळजी घ्या. कॉपीराईट आलं ना खूप नुकसान होते आणि आपल्याला एकदा कॉपीराईट आला तर चालतं, आपण ते व्हिडिओ ठेवू शकतो किंवा खूप दिवस झाले तरी पण ते कॉपीराईट नाही गेलं तर आपण हटवू शकतो. पण आपल्याला एक वेळ आला, 2 वेळा आला, 3 वेळा आला, सारखे सारखे कॉपीराईट येऊ लागले तर आपण तो कशामुळे येतोय, काय होतंय त्याची चौकशी करावा. आणि शक्यतो हे टाळणेच असते, की दुसऱ्याचा व्हिडिओ, दुसऱ्याचा आवाज, शक्यतो आपलेच चित्र, आपलंच आवाज, आपणच बोलताना आपण फेस नाही दाखवला, आपला चेहरा नाही दाखवला तरी आपलाच आवाज पाहिजे तिथे. आणि मी अशा खूप चुका केल्या, मला तरीसुद्धा. आणि माझ्या स्वामी समर्थांनी मला खरंच खूप साथ दिली. मला समर्थांचा आशीर्वाद भेटलाच आहे त्यात, परंतु तुमचाही सगळ्यांचा आशीर्वादाने माझा चॅनल खूप ग्रोथ झाला. आणि आज मी म्हणजे माझ्या चॅनलवर सबस्क्रायबर, लाईक, कमेंट खूप छान छान येत आहेत. परंतु तरीसुद्धा की मी अशा काही माझ्याकडून चुका झाल्या, की मी लाईव्ह घेत होते आणि त्यामध्ये माझी टी व्ही चालू होते. तर लाईव्ह घेताना टी व्ही दिसत होती आणि मला असं वाटलं की टी व्ही दिसत असल्यामुळे आता काय होतं, की कोणाचं घर चांगलं नसतं, कोणाचा आजूबाजूचा परिसर चांगला नसतो, कोणाचं किचन चांगलं नसतं, मग काय दाखवायचं. कोणाची परिस्थिती चांगली असते, कोणाची बऱ्यापैकी असते किंवा कोणाची खूप म्हणजे परिस्थिती दाखवण्यासारखी नसते. तर काय दाखवायचं, चेहरा दाखवा का नाही दाखवा, नातेवाईक पाहतील, असे काही खूप कारणं असतात. तर माझंही असंच काही झालं. मी चेहरा सुरुवातीला दाखवतच नव्हते, अजूनही दाखवतच नाही. आणि आजही मी पहिल्यांदाच असा व्हिडिओ बनवते, मला बोलायला एवढं व्हिडिओमध्ये जमतच नाही आणि आजही काही चुकलं तर माफ करा. पण मी आपुलकी म्हणजे खूप काळजीने सांगते तुम्हाला, की माझ्या मनातून सांगते, की प्लीज असे व्हिडिओ टाकू नका, जेणेकरून आपलं यूट्यूब चॅनलचं, तुमचं किंवा माझं सर्वांचंच खूप नुकसान होणार आहे. मलाही खूप टेन्शन आला होता, की माझं यूट्यूब आता बंद झालं, एवढे सबस्क्रायबर केले आणि यूट्यूब चॅनल जेवढं सोपं वाटतं ना तेवढं खूप अवघड आहे. आणि खूप म्हणजे त्यात खूपच टेन्शन येतं. ज्या दिवशी आता मला वाटलं की माझा चॅनल आता बंदच होणार आहे की काय. एवढ्या दिवस मी प्रयत्न केला, अगदी 2 ते 3 वर्ष झालं मी स्वामी समर्थाचे व्हिडिओ टाकले, काही रेसिपी टाकल्या. चॅनल ग्रोथ होत नव्हता आणि व्ह्यू मला जेमतेमच येतात, एवढे येत नाही. आणि तरीसुद्धा मी प्रयत्न केला, प्रयत्न माझा थांबवला नाही. तर काय झालं, की मी
अपंग आहे मी अपंग. तर मी शेतात वगैरे काम करायला मला जमत नाही. तर मी असा विचार केला की काय करावं. नंतर असा विचार केला की चला यूट्यूबवर पैसे मिळतात म्हणतात. मग म्हणजे नोकरी तर करायला माझ्याच्याने जमणारच नाही. मग मी काय करायचं. आता मोबाईल तर सर्वांकडे असतो. मुलं शाळेत जातात, मुलांचा अभ्यास येतो मोबाईलवर. तर बॅलन्स तर टाकावाच लागतो आपल्याला मोबाईलला ना. तर मी विचार केला की मी एक चांगली गृहिणी आहे, मला स्वयंपाक चांगला येतो. तर म्हणजे काही जण काही पण टाकतात. पण काय करायचं, काय दाखवायचं चॅनलवर नक्की. मग रेसिपी दाखवूयात आपण. तर रेसिपी दाखवायला असं झालं की माझं किचन एवढं चांगलं नाही, घरही प्लॅस्टर वगैरे नाही आणि किचनमध्ये पुरेसा उजेडही नाही. लाईट पण खूप जास्त लागते. यूट्यूब वापरायचं एवढं सोपं नाही आहे. मोबाईल पण खूप चांगला लागतो, तिथे सगळी लाईट व्यवस्थित लागते. तर स्पष्ट दिसला, आवाज चांगला आला, आपला व्हॉइस चांगला आला तरच लोक पाहतात, नाही तर बोर होतात. जास्त वेळचा व्हिडिओ लोक पाहत नाही. आता रेसिपी बनवलं तरी पण आजूबाजूचं किचन वगैरे दिसायला चांगलं असेल तर ते पाहायलाही छान वाटतं. तसं माझ्याकडे काहीच उपलब्ध नाही. माझ्याकडे स्टँड पण नाही आणि साधा एकदम मोबाईल. मग काय करायचं, मी रेसिपी टाकल्या, त्याच्यानंतर मी इकडचे तिकडचे थोडे व्हिडिओ आले. आता रेसिपी टाकायला गेले की 5 ते 6 मिनटाचा व्हिडिओ बनवला तर माझा मोबाईल हँग व्हायचा, त्यात ते व्हिडिओ बसत नव्हते. मग काय करायचं, मग मी शॉर्ट व्हिडिओ बनवायला लागले, स्वामी समर्थांचे व्हिडिओ टाकले. तर असं झालं की स्वामींची कृपा माझ्यावर खूप झाली. स्वामींनी मला साथ दिली आणि तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे माझा चॅनल ग्रोथ झाला. पण अडचण अशी आली की खूप व्हिडिओला कॉपीराईट आले आणि कॉपीराईट आल्यामुळे काय झाले की एकदा कॉपीराईट आला, दुसऱ्यांदा कॉपीराईट आला. मी काय करायचे की कॉपीराईट आल्यामुळे तो व्हिडिओ डिलीट करायचे आणि डिलीट केल्यामुळे आपण आपल्या फोनमधून तर तो व्हिडिओ डिलीट होतो, पण तो यूट्यूबमधून डिलीट होत नाही, त्यांच्याकडं तो सेव्ह असतो. तर ह्या चुका तुम्ही करू नका. दुसऱ्यांचे स्क्रीनशॉट मारून चित्र घेऊ नका, दुसऱ्यांचं थंबनेल वापरू नका आणि आपला स्वतःचा चेहरा नाही दाखवला तरी आपला स्वतःचा आवाज पाहिजे त्याच्यात मुळात. तर नवीन चॅनल तुम्ही खोलत असाल, अकाउंट खोलत असाल तर ही काळजी नक्की घ्या की त्यामध्ये आपला आवाज, आपला चेहरा नाही दाखवला तरी आपलाच आवाज दाखवा. त्यात इतर कोणाचेही म्युझिक किंवा सॉन्ग म्हणजे गाणं किंवा त्याच्यात दुसऱ्यांचं काहीही दाखवू नका. थोडंफार 1-2 सेकंदाचं चालतं, पण एवढं जास्त वापरू नका. खूप जास्त नुकसान होते, चॅनल बंद होऊ शकतो आपला. तर असं काही करू नका. आणि स्वामींच्या कृपेने आज माझा चॅनल परत चालू झालेला आहे. यूट्यूबनी मला परत संधी दिलेली आहे. तर मी यूट्यूबचे आभार मानते, आज स्वामींचे आभार मानते. आणि तुमच्या सर्वांचं मला सगळ्यांचा सपोर्ट असू द्या. सगळ्यांनी लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हां, तर अशा चुका प्लीज करू नका अजिबात. मी खूप तुम्हाला पोटतिडकीने सांगत आहे की नवीन चॅनल जर खोलला तर शक्यतो आपला रेसिपीचा चॅनल असेल तर रेसिपीज दाखवा किंवा आजूबाजूचा परिसर, आपण रोज काय काम करतो ते दाखवा तरी चालेल. तुम्हाला काय दाखवायचे तुमच्या याच्याप्रमाणे तुम्ही दाखवू शकता, पण इतरांचं थंबनेल वगैरे घेऊ नका, इतरांचं गाणं सॉन्ग वापरू नका, म्युझिक वापरू नका. त्यामुळे आपला चॅनल बंद पडू शकतो. तर यूट्यूब एवढं सोपं नाही आहे की हळूहळू ग्रो होईल. आपल्याला वाटतं की आता व्ह्यू जास्त येत नाही आहे, लाईक जास्त येत नाही आहे, कमेंट जास्त येत नाही आहे, तर काय करता येईल. मग आपण काय करतो, कोणाचं तरी असं स्पष्ट चांगला व्हिडिओ आला की आपण ते सेव्ह करतो, तो सोडतो. आपल्याला व्ह्यू येतात, बऱ्यापैकी व्ह्यू येतात त्याला, पण त्यामुळे आपलं यूट्यूब चॅनल बंद होऊ शकतो. तर असं करू नका. जे माझी चूक झाली ते तुम्ही करू नका. आणि मला सपोर्ट करा, चॅनलला लाईक आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि
चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन घंटी प्रेस करा, म्हणजे मी नवीन नवीन व्हिडिओ बनवीन. आता मी इथून पुढे रोजच व्हिडिओ टाकणार आहे. तर माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि तुम्हाला काही माहिती लागत असेल तर मला विचारा, मी सांगेल. आणि माझ्याकडे जास्त काही नाही, पण माझा मोबाईल म्हणजे माझं यूट्यूब चॅनल बंद झालं होतं. आज मी खूप खुश आहे की माझं चॅनल परत चालू झालं आहे. तर स्वामींच्या कृपेने मी खूप स्वामींना धन्यवाद देते. आणि माझ्या सबस्क्राईब फॅमिलीला पण खूप खूप धन्यवाद. अशीच माझी साथ द्या आणि माझा व्हिडिओ पाहत जा, म्हणजे आणि एक लाईक करत जा. सबस्क्राईब करा. सबस्क्राईब नाही केलं तर एक लाईक नक्की करत जा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर. तर धन्यवाद.